आतमध्ये बघ ना त्याचे काय आहे. आतमध्ये बघ ना आधी त्याच्या आतमध्ये काय काय आहे. पेन्सिल रबर ये कितीला? मग काय विचारतेस. गिफ्ट बघ ना. छान आहे आरवी. आरवी डान्स वेड्यासारखे डान्स कर. आवडला. ओके त्याच्यामध्येच ठेव. असं खोलायचं. ओके छान आहे. हाऊ मच परवडलं का ऑनलाईन पेक्षा? क्वालिटी चांगली होती ना ओरिजिनल मध्ये. हो का? तोंड तरी उघड की कळू दे ना. गिफ्ट कोणी आणले? लाडाची माऊ. मा मतलब नाही, मासी मतलब. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे मी आणि माझी सासूबाई. आरवीने टिकले काढून टाकले. तिला खूप घाण सवय, सारखे टिकले काढून टाकते तरी मी सारखे लावते. तर आरवीची माऊ आली, तिला स्कूल बॅग घेऊन. आता आमची आरवी स्कूलला जाणार आहे की नाही? चलो चलो चलो. चल बाय. लगेच चालले. मुंबईवरनं आणली तिने, ऑनलाईन बघितली. तुला नाही, तू नाही कुठे जाईल. थँक्यू माऊ. ए ऐक ना, माऊला विचार माझी बॅग कशी आहे. विचार ना तिकडे. विचार माऊ माझी बॅग कशी आहे. खुश तिच्याच नादामध्ये खुश झाली. मध्ये पाहायचं का? आता आमच्या पप्पांना दाखवतो फोन करू ना पहिला. तर आज जायची गडबड आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माहेराला जायच्या माझ्या यात्रा आहे. तर पालखी असते तर वर्षात एकदा आपण आपल्या गावाला जातोच पालखीच्या पाया पडण्यासाठी. तर तिकडे जायचा गोंधळ आहे. तर आरवीला झोपायचा प्रयत्न चालवलाय माझा, जेणेकरून ती जायच्या टायमावर झोपायला नको. तर किती वेळ झालाय. पाहू पुन्हा एकदा काय पुन्हा काय. थँक्यू. दोघींचं प्रेम चाललंय होतो. चालू दे. तरी ते अचानक मयुरी आली होती आरवीसाठी गिफ्ट घेऊन. छान अशी छोटीशी बॅग होती हातीच्या शेपची. तर आरवी एकदम खुश झाली. मला फक्त मयुरी आई कालच्याला आली तेव्हा म्हटली होती की एक सरप्राईज गिफ्ट आहे पण तुझ्यासाठी नाही, आरवीसाठी. तरी ते तीच घेऊन आली होती. खूप सुंदर असा पेन सुद्धा होता आणि त्याच्यामध्ये रबर, पेन्सिल ह्या सर्व गोष्टी. आरवीने आता ती बॅग सोडतच नाही. झोपताना सुद्धा ती तिच्या जवळच घेऊन झोपते बॅग. खूप सुंदर. ऑनलाईन तिने पाहिली होती, थोडीशी प्राईस कमी होती आता आणली त्याच्यापेक्षा, पण ती म्हणली क्वालिटी एवढी छान भेटत नाही. तर त्यामुळे हीच घेऊन आली होती. तर ती प्रत्येक गोष्ट मला दाखवत होती की कशी आहे, कशी यूज करायची. हा रबर, त्याच्यामध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे रबर कलर चेंज करून, म्हणजे जवळ 10 ते 12 अशा कलरचे रबर भेटले आहेत. तर त्याच्यानंतर बॅग दिली, ती गेली घरी. आता माझी झाली होती जाण्यासाठीची तयारी. आता वाजले असतील दुपारचे 2-2:30 वाजले असतील. कालच्याला मयुरीने तिचा हा टॉप मला घेऊन आली होती. तर बरेच दिवस न घातल्यामुळे पूर्णपणे सुरकटला होता. तेव्हा म्हटले थोडीशी इस्त्री फिरवून घ्यावी म्हणजे जरा व्यवस्थित दिसेल. तर त्यामुळे तर आज जायचं होतं आमच्या गावाच्या यात्रेला, म्हणजेच तुळशी विवाह असतो. तर त्याच दिवशी आमच्या गावाची यात्रा असते. तर दरवर्षीची नेहमीच ओढ लागलेली असते यात्रेसाठी. कारण 2 ते 3 वर्ष झाले यात्रेला नाही म्हटलं तरी चालेल. पहिले 2 ते 3 वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळे यात्रा भरली नव्हती. त्याच्यानंतर ह्याच्या मागची 2 वर्ष, गेल्या वर्षी आणि त्याच्या पलीकडच्या वर्षी आरवी लहान असल्यामुळे मला जाणं नव्हतं झालं. त्यामुळे आता जवळजवळ 3 वर्षांनी मी गावाला जाणार होते. आनंद तर खूप जास्त होता. तर आता हा टॉप मस्त असा माझा इस्त्री करून झाला होता. तर म्हटले कधीच घातलेला नव्हता तिने घेतल्यानंतर, तर म्हटले आज घालावं म्हणून. तर लहान बहीण असेल किंवा बहिणी असतील तर हे एक बरं असतं की एकमेकींचं सामान आपण मस्त असं यूज करू शकतो, शेअरिंग करू शकतो. पण लग्ना अगोदर नाही होत. लग्ना अगोदर तिने मला कधीच तिच्या वस्तूला हातसुद्धा लावून देत नव्हती. कित्येक वेळा असं झालेलं आहे की तिच्या काही गोष्टी मी जर घेतल्या, म्हणजे कानातले असतील, तिथं जर्किंग असेल, टॉप असेल, तर तिने काढून घेतलेली आहे. पण जसं जसं मोठी होत गेली तशी तशी तिची मॅच्युरिटी वाढत गेली. दुसरं असं की लग्न झाल्यापासून तिला समजायला लागलं की नाही आपण वागतोय ते चुकीचं आहे. म्हणजे या गोष्टीची हसायला येते की जेव्हा लहान होते तिने कधीच मला आठवत नाही. मी तिला नेहमी अशी अजूनसुद्धा बोलते की कधी काही देत नव्हते. कित्येक वेळा तिने कॉलेजला जात असताना कानातले वगैरे काढून घेतलेले. पण आता मोठी झाली तशी त्याच्यामधली समजदारपणा म्हणतो ना, तर तो वाढलेला आहे. मला तर काही म्हणत नाही. प्लस मावशी झाली म्हटल्यावरती तिची जबाबदारी वाढली. नेहमी कुठेही स्वतःसाठी काही शॉपिंग करायला गेली आणि एखादी वस्तू दिसली की तिच्या लगेच डोक्यामध्ये तर ही आरवीला छान दिसेल म्हणून. खूप वेळा तुम्ही पाहता की ती वरचेवर तिला सारखी काही ना काही घेऊन येत असते. म्हणून एखादी तरी बहीण असावी.
लहान बहिणीविषयी सांगू शकतो, आता मोठ्या बहिणी तिचे किती जबाबदारी पार पडते माहीत नाही, कारण मीच मोठे असल्यामुळे कधी कधी असं वाटतं जेव्हा त्यांची लग्न होईल श्रीकांतचं मयुरीचं, मी त्यांच्या मुलांना एवढं करू शकेल की नाही, एवढा टाईम देऊ शकेल की नाही. कारण मोठ्यांचं असं होतं की त्यांच्यावरती ऑलरेडी त्यांच्या संसाराची जबाबदारी असते, मुलं असतात, त्यामुळे एवढं पॉसिबल होईल का नाही तर पुढचं पुढे. पण सध्या तरी माझी आरवी खूप लकी आहे की तिला मावशीचं प्रेम भरभरून भेटतं. आता इथे मी माझा मेकअप करून घेतला होता, नॉर्मल लिपस्टिक वगैरे. व्हिडिओमध्ये खूप डार्क वाटते, पण समोर लिपस्टिक एकदम नॉर्मल वाटते, तर इथं नॉर्मल असा पफ घालून घेतला. गावाकडे जायचं म्हटल्यावरती आनंद तर होताच, आणि त्यातल्या त्यात जवळजवळ 4 ते 5 वर्षांनी म्हटल्यानंतर तर तो आनंद खूपच म्हणजे असं शब्दात सांगू शकत नाही. कारण कुठेही कितीही कोणत्या सिटीमध्ये गेलो तरी आपल्या गावाकडची जी ओढ असते ती कधीच कमी होत नाही माणसाची, अजून माझी तरी नाही झालेली. निघालोय जाण्यासाठी, आता वाजले 5 वाजले. आरवी पण तयार झाली, माऊने घेतलेली बॅग घेतली आहे ना आरवी, बघू. हो हे बघा, बाय 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 कर, बरं नको करू, ठीक. आम्ही निघालोय जाण्यासाठी. इथे आपण तर मॅचिंग झालं. अचानकच पहिला मी टॉप घातला आणि ह्यांनी नंतर शर्ट घातला. मग ते म्हणते हे काय दोघं नवरा बायको ठरवून एकसारखे कलर घालून आलेत की काय, ऊन येतंय डोळ्यांवरती. तर चला आता गावच्या यात्रेला पालखीचा कार्यक्रम असतो तर त्यालाच निघाले. उद्या पण इतर कार्यक्रम असतात पण काही थांबणार नाही, आरवी लहान असल्यामुळे तब्येत आताशी सुधारली तर पाहू. अपने गाँव की गलियों में चले हम, बचपन की यादों में खोया है मन, बाहें थांबे 3 भाई अकेले, उनके लिए सिर्फ बहन. खूप दिवसांपूर्वी माझ्या मूळ गावचा व्हिडिओ घेतला होता, बऱ्याच जणांनी पाहिला असेल, पण तेव्हा काही जास्त मला सांगणं बोलणं शक्य झालं नव्हतं. गावाचं वर्णन करायचं म्हटलं तर थोडक्यात म्हटलं तर खूप गोष्टींमध्ये खूप धड्यांमध्ये आपण लहानपणी वाचलेलं आहे. एका डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं माझं छोटंसंच गाव, तर हा शब्द, हे वाक्य, हे वर्णन एकदम माझ्या गावाला परफेक्ट होतं. म्हणजेच एकदम डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं छोटंसं हे गाव, आणि वर्षातनं एकदा केला जाणारा उत्सव गावदेवांचा. तर त्याच्यासाठी सर्वजण कुठे गाव सोडून जरी गेलेले आहेत, कोण मुंबईसारख्या ठिकाणी, कोण पुण्यासारख्या ठिकाणी, किंवा माझे आईवडील लोणावळ्यासारख्या ठिकाणी, पण वर्षातून एकदा आपल्या गावदेवांच्या भेटीसाठी आवर्जून जातात सर्वजण. कशाला घेते तू? आम्ही गावाच्या शिवेवर म्हणतो ना, तर तिथे पोहोचलेले आहोत. पालखी निघाली वाटतं, जवळपास पोचली, आवाज यायला लागलाय थोडा थोडा. आरवी चालली मामाच्या गावाला बॅग घेऊन, है ना. बॅग काढून ठेव आपली. बॅग काढून ठेवायची गाडीत. अभ्यास आता इथे कुठे अभ्यास करणार? अभ्यास शाळेत करायचा बा, आता इथं अभ्यास करायचा म्हणते. आमच्या गावची एंट्री. आय लव्ह माय विलेज. गावामध्ये पोचलोय. गावामध्ये पण खूप छान छान घर झाले. तो खेडेगावामध्ये पण चांगली घर झालेली आहेत. आता आली मी ते घरी गावाकडे. आता सर्व ठिकाणी आलेत पाहुण्यांची चालली तयारी. इथं चाललाय स्वयंपाक. इथं बसलेत बाबा. तर बाबा बरं आहे ना बाबा? इथं चुलीवर लक्ष ठेवताय का? चुलीवर लक्ष ठेवताय म्हटले? नाही, बसलेत निवांत. त्याचं सायकल चालू. हा का? आपल्या इथं बस तब्येत बरी आहे ना? काय जायला लागलं जाऊ. हा का? जा काढलेला, जा काम घेतला. हा का? तर बाबा बसलेत. ते बघा चुलीचा चाललाय स्वयंपाक झालेला असावा. इथे काय? डाळ खूप गरम आहे, वाफ भाजल.
तिची आठवण तिथे बाबा म्हणतात शाकभाजी आहे. मी खूप वेळा सांगते आमच्याकडे कार्यक्रमाला शाकभाजी असते म्हणून. आता बाजूचा नजारा दाखवते, नंतरून एकदम कम्फर्टेबली जाऊन दाखवते. आरवी टोचतय. ते टोचते म्हणते रे जिबे. तिच्या बाळाला टोचते म्हणते ती. टोचतंय का तुला? नंतर घाला. ओके. हा बरोबर. एवढं काय लागतं. आता आम्ही पोचलोय. आता इथे ऊसाची पालखी येईल आमच्या, तर त्याचाच वेट करतोय. छोटे मोठे स्टॉल लागतात, छोट्या मोठ्या गाड्या लागतात, पाणीपुरी वगैरे बऱ्याचशा गोष्टी चालल्या. आता पालखी गावाच्या शिवेवरती म्हणतात ना, तर तिथे येऊन पोचली होती मेन मंदिरातनं. एकदम डोंगराच्या उंच भागावरती आमचं गावदेवांचं मंदिर आहे, म्हणजेच वाघेश्वर म्हणून. आणि तिथनं पालखी गावापर्यंत येईपर्यंत टाईम लागतो. तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की पालखी जवळपास यायला लागली आहे, तर तोपर्यंत इथे चालते सर्वांची आवरण्याची गडबड. ही माझी आत्या, खूप वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले, तर इथं तिची चालली होती आवरावर मेकअप करण्याचं. तिला मी म्हणत होते बघू तुझ्या कानातल्यांची डिझाईन कशी आहे, कारण सध्या मला पण कानातले करायचे तर त्याच्यामुळे. तर इथं तिची गडबड. यात्रेच्या वेळेस सर्वजण छान छान मेकअप करतात, नवीन कपडे घेतात. म्हणजे मला जसं आठवतंय तर तेव्हापासून आमच्या गावाकडे आता कर मेकअप. दिवाळी म्हणतात ना, दिवाळी सण फारसा साजरा केला जात नाही, म्हणजे त्या टाईमला भात काढण्याचा टाईम चाललेला असतो. पण हे गावामध्ये होणारा यात्रा जत्रा, म्हणजे प्रत्येकजण वेगळं काही म्हणत असेल, पण आमच्या इकडे उरूस म्हणतात. तर तेव्हा जास्त सेलिब्रेट केला जातो. नॉर्मली दिवाळीच्या टाईमला पूजा वगैरे असतात, पण एवढं आवर्जून जसं मी आता पाहते माझ्या सासरी आवर्जून सर्व केलं जातं तसं नाही. कारण तेव्हा भात काढण्याची खूप जास्त घाई असते, आणि जो सप्ताह भरला जातो पुन्हा यात्रा, तर ह्या सर्व गोष्टी खूप छान अशा सेलिब्रेट केल्या जातात. तर इथे या सर्वांची चाललेली आवरण्याची गडबड. सर्वांनी छान छान कपडे घातले होते, मेकअप वगैरे करत होत्या. झालाय सर्वांचा मेकअप करून, सर्व झाली छान छान तयार. नाही झाली तयार दबंगल, रुही झाली तयार. मयुरीचं होतंय की नाही, मयुरीची पण चालली आहे तयारी, प्रत्येकाची चालली. सोलोनी पण झाली छान अशी तयार. सोलोनी पण मस्त तयार. आली का पालखी? छोटा गाव असल्यामुळे छोटीशी यात्रा असते, तरी आता बऱ्यापैकी शॉप वगैरे येतात. शॉप म्हणजे जे नॉर्मली आपले वापरण्याचे कानातले गळ्यातले ह्या सर्व गोष्टी, असे लहान मुलांचे खेळण्याच्या गोष्टी. ही तर आरवीला घेऊन ते खेळण्यासाठी आले होते. म्हटले बघू हे नवीन ठिकाणी आलेले आहेत, कम्फर्टेबल आहे की नाही, पाहू दे काय करतात ते. तर ते मस्त असे इथे येऊन आरवीला खेळवत होते. तर असे छान वाटतं. गावाकडचे लोक जे असतात ते फारसे अजूनही, म्हणजे माझ्या गावापुरतंच मर्यादित बोलते मी, सर्वांचं नाही म्हणून. तर फारसं मार्केटला वगैरे जाणं होत नाही, काहीतरी कामानिमित्त. त्यामुळे वर्षातनं असणाऱ्या या यात्रेत सर्वजण आनंद घेतात. इवन आम्ही सुद्धा तेच आयुष्य जगलेलं आहे. जेव्हा आम्ही गावाला होतो तेव्हा माझ्या आईने किंवा आम्ही. खेळण्याचा आनंद. आरवी बस 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 झालं, बस तिकडे जायचं म्हणते. मग चला ना घरी आता. तिकडे जायचं. नको तिथं नको, बस झालं. तिथं लागल बा, तिथं लागल तिला. पालखी मंदिरापर्यंत पोचेपर्यंत आता अंधार पडायला लागला होता, कारण मिरवणूक वगैरे असते. पुन्हा पालखीच्या सर्व ठिकाणी थांबून सर्व गावकरी मंडळी असतात, महिला असतात, तर त्या पाय पडण्यासाठी थांबत असतात. आणि आमचं घर मेन चौकामध्ये असल्यामुळे आम्हाला जे मंदिराच्या समोरच पालखीचं दर्शन घेता येतं. तर देवांना ह्या दिवशी पालखीमध्ये बसवून इथे गावाजवळ आणलं जातं. आता इथे बऱ्यापैकी माणसं यायला लागली होती, म्हणजेच पालखी आता मेन चौकामध्ये येऊन पोचली होती. जेव्हा आम्ही लहान होतो चौकामध्ये घर असल्यामुळे हा आनंद सर्व आम्हाला घरात बसून आमच्या अंगणामध्ये बसून पाहायला भेटायचा. तेव्हा जुनं घर होतं आमचं, खूप छान वाटायचं अंगणात बसून हा सगळं तर अशा प्रकारे सर्व लेडीज मेकअप करून आरत्या हातामध्ये घेऊन पालखीला ओवाळण्यासाठी येतात. म्हणजेच वर्षातनं एकदा आपला देव पालखीमध्ये बसला आणि आपल्याला भेटायला आलं असं म्हणतात. तरी ते सर्वजण घेत होते. त्याच्यानंतर तुळशी विवाहसुद्धा केला जातो, कारण दरवर्षी तुळशी विवाहाच्या दिवशीच आमची यात्रा असते.
जेव्हा कधी कॅलेंडर येतं आमचं तेव्हा पहिल्यांदा जर काही पाहत असेल तर तुळशी विवाह कधी आहे, कारण एवढी त्याच्या विषयी ओढ. मयुरीला मात्र फारसं माहीत नाही, मयुरी लहान होती, पण मी बऱ्यापैकी 4वी-5वी म्हटलं तरी बऱ्यापैकी समजत असतं, म्हणजेच हे आयुष्य सर्व जगलेले आहे. त्यामुळे मला अजूनही ह्या गोष्टींची तेवढीच ओढ आहे. तरी ते आता आमचे बाप्पा मस्त पालखीमध्ये बसून आले होते, ते इथे सर्वजण त्यांचं दर्शन वगैरे घेत होते. पालखीचा कार्यक्रम झालाय, इथं चाललंय आता. इथे भारूडाची तयारी चालली. भारूड आज फोटो काढायचा आहे का तुला? अगं पण तू पण भेटणार. ही माझी जाऊबाई, पहिली बहीण आणि नंतर जाऊबाई. मी नंतर जाऊबाई झाली, पहिली तर ही पण आता मी फोटो काढतो. आणि ही आमची पायल, बालपणीची मैत्रीण, आणि ही तिची मुलगी, ती पण पल्लवी, मी पण पल्लवी आहे की नाही, पल्लवी. तर सगळ्याजणी भेटल्या छानपैकी, मस्त एन्जॉय करा. आणि ही तिची मुलगी कशी असते. मी कोण आहे? कोण आहे मी? मावशी. चाललंय भारूड. तर आता इथे भारुडासाठी स्टेज, जे जेंट्स लोक असतात तर ते लेडीचा मेकअप करून, पेहराव करून मस्त अशी लावणी करतात, वेगवेगळ्या प्रकारचे विनोद करतात. किती मोबाईल आला, किती काही झालं तरी पण जो भारूड पाण्यामध्ये आनंद येतो नाहीच. तर हा सर्व आनंद गावाकडेच पाहायला भेटतो, कारण तिथे खूप लिमिटेड गोष्टी असतात ज्या एन्जॉयसाठी असतात, म्हणजे मार्केटला जाणं, कुठल्या यात्रा पाहणं, आणि वर्षातनं एकदा ह्या सर्व गोष्टींचा खूप छान असा आनंद घेतला जातो भारूड पाचता असताना. तर त्याच्यानंतर ही आता जेवणाची तयारी. जेवणामध्ये पण छान असं पुरी केली होती. आता आले होते जे माझ्या चुलते आहेत तर त्यांच्या घरी, तर इथे त्यांची पुऱ्या चालल्या होत्या. बऱ्यापैकी स्वयंपाक झाला होता. आरवी लहान असल्यामुळे घरी यायची होती. एक यात्रेचा आनंद, छान असं सर्व मैत्रिणी भेटल्या. दुसरं असं की कधीतरी जाणं गावाला होत असल्यामुळं सर्व मैत्रिणी भेटल्या. थोडंसं आता पुन्हा कधी जाणं होईल सांगू शकत नाही. इथे स्वयंपाकाची तयारी, पुऱ्या झालेल्या होत्या. आता आमचं झालं होता निघण्याचा टाईम. छान वाटलं, जेवढं जमलं तेवढं व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा गोष्टी असं वाटत होतं गावचं मंदिर, ह्या सर्व गोष्टी शेअर कराव्या, कारण तुमच्याशी शेअर करत असताना आमच्यासुद्धा बऱ्याचशा आठवणी ताज्या होतात, पुन्हा आठवणीमध्ये राहतात. पण जेवढं शक्य झालं तेवढं घेतलं, कारण इतकी जास्त गर्दी आणि तिथं असणारा गोंधळ, त्याच्यामुळे काय करावं सुचत नव्हतं. तरी जेवढं शक्य होईल तेवढं केलं. गावाकडचं घर एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने, म्हणतात ना, शेणाने सारून घेतलेली भुई, पुन्हा मातीच्या भिंती, अजूनही तीच परिस्थिती पाहायला भेटते. जो माळा म्हणतो, काही ठिकाणी माचोळी माळा, तर आमच्याकडे माचोळी म्हणतात. तर असं लाकडांचा तयार केलेला. इथे ज्या चुलते, ज्यांना मी नानी म्हणते, तर त्यांनी स्वयंपाक केला होता. छान अशी वाटाणा पनीरची भाजीसुद्धा केली होती. त्याच्यानंतर पुरी, डाळ, भात. तर छान असा जेवणाचा आनंद घेतला. आणि मी बाकीच्यांना म्हटले सुद्धा की तुम्हाला काही हवं आहे की नाही, कारण लहान बहिणींना तर खूप छान वाटलं होतं की आपली दिदी आली आहे, तिची मुलगी, त्यांनाही छानच वाटतं. आपली जी लहान भावंडं असतात, चुलत बहीण भाऊ, तर त्यांना म्हटले तुम्हाला काही खाऊ वगैरे खायचं आहे का, कारण जी लहानीच असतात की ती मोठ्यांकडे हट्ट करतात.
आम्हाला चांगलं आठवते. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा वर्गणी म्हणतात की उरसाच्या टायमाला सर्व मोठी माणसं लहान मुलांना वर्गणी द्यायची. तर छान वाटायचं की तुझी किती झाली, तुला कोणी किती दिलं, ह्या सर्व गोष्टी. आता हे सर्व आठवणीच राहिल्या, पण ह्या सर्व मुलांकडे बघून आठवणी असं जाग्या झाल्यासारख्या वाटतं की ते अक्कानी म्हणजेच माझ्या आत्याने मिस्टरांना आणि पप्पांना जेवायला दिलं की तर आरवी खुर्चीवर बसून पुरी खात होती. तर तिच्यासाठी हे मामाचं नवीन गाव होतं, पण मेन गाव म्हणाल तरी हेच. तर दरवाजामध्ये तुळशी विवाह असल्यामुळे छान अशी रांगोळ्या वगैरे काढलेल्या होत्या. काही ठिकाणी सारून वगैरे घेऊन तुळशी विवाहाच्या दिवशी आमच्या गावची यात्रा असल्यामुळे आवर्जून सर्व ठिकाणी लग्न लावलं जातं. म्हणजेच मंदिरामध्ये जेव्हा मंगलाष्टका चाललेल्या असतात तर तेव्हा प्रत्येक जण आपल्या तुळशीसमोर अक्षता घेऊन थांबलेलं असतं. तरी त्या सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या. सर्व आठवणी घेऊन आता निघण्याची वेळ. खूप वाईट वाटत होतं, कारण आता पुन्हा कधी येणं होईल माहीत नाही. तर ह्यांना म्हणलं तुम्हाला काय खायचं का, तर ते म्हटले आईस्क्रीम. किंमत किती काय ते माहीत नाही, पण छोट्या मुलांचा आणि लहानपणाचा जो आनंद असतो ना, तर तो खूप मोठा असतो. तरी ते तीच चाललेली भारुडाची गडबड. पहिलं जेव्हा हे भारुड वगैरे चालवायचं आमच्यामध्ये एकदम कुतूहल असायचं की कसं असेल काय असेल. जेव्हा ते लोक डान्स करायचे तेव्हा खूप छान वाटायचं. असा प्रश्न पडायचा की हे नक्की मुली आहेत की मुलं आहे, कारण तेवढं लहान वयामध्ये समजत नसायचं. तर आता इथे सर्वांना आईस्क्रीम दिल्या, बाकीच्या सर्वांचा निरोप घेतला होता. म्हणून त्यांना सांगत होते की कोणाला काय घ्यायचं असेल तरी घ्या. मिस्टर म्हटले की सर्व लहान भाऊ आहेत, हे सर्व छोटे भाऊ बहिणी माझे, पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही. खूप छान वाटलं. सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सर्व जुन्या मैत्रिणी भेटल्या आणि आता घरी निघण्याचा परतीचा प्रवास म्हणतो ना, तर तो सुरू झाला होता. खूप छान वाटलं. आजचा दिवस मस्त गेला ठरवल्याप्रमाणे. खूप इच्छा होती जाण्याची. असं वाटत होतं की ह्या वर्षी पण पॉसिबल होईल का नाही. 2 वर्ष पहिले कोरोना काळ, त्याच्यानंतर निघालोय घरी जाण्यासाठी. तर बाय 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 बाय. आली मी घरी. आरवीला खायला घालत होते. कपाळ पूर्ण लाल लाल झालं कुंकवाने तिथं लावल्यामुळं. तर आता थोडंसं चेंज करते, फ्रेश होते. खूप थकल्यासारखं झालं, वैतागल्यासारखं झालं आहे. तर छान वाटलं. शॉर्टकटमध्ये आले, पण आता तिथे होईल भारूड चालू. भारूडाची मजा खूप वेगळी असते. मस्त असं थंडीमध्ये गोधड्या वगैरे घेऊन सर्वजण येतात. तर असं पण मला थांबणं शक्य नव्हतं आरवीमुळं. तर आले आता पहिलं चेंज वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते, गप्पा मारते नंतर. रात्री काही व्हिडिओ काढली नाही. आता ही सकाळची गडबड. आरवीने काही अजून पण बॅग सोडलेली नव्हती. कंटिन्यू ती सोबतच घेऊन तिकडनं आल्यानंतर सुद्धा झोपत असताना तिने बॅग घेऊन झोपली. त्यांच्याचप्रमाणे शूज सॉक्स जसं त्यांनी तयार झाले तसंच घातले आणि त्यांच्यासोबत निघाली होती. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग.